नमस्कार। आज आपण इन्स्टंट हेल्दी स्वीट कॉर्न अप्पे तयार करणार आहोत। हे अप्पे अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तयार होतात। ब्रेकफास्टसाठी बेस्ट ऑप्शन आहे। लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना हे अप्पे आवडतील इतके चविष्ट असे हे अप्पे तयार होतात। हे अप्पे वरून एकदम क्रिस्पी व आतून एकदम सॉफ्ट व चीजी कसे तयार करायचे ते पाहणार आहोत। इथे मी 2 मीडियम साईजचे स्वीट कॉर्न सोलून घेतलेले आहे। हे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया व ह्यातलेच आपण थोडेसे स्वीट कॉर्न साईडलाही ठेवलेले आहे। इथे मी 4 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 2 ते 3 हिरवी मिरची। हे स्वीट कॉर्न आपण मिक्सरला पेस्ट न करता क्रश करून घेणार आहोत। क्रश करून घेतल्यामुळे हे स्वीट कॉर्न छान असे क्रिस्पी तयार होते। हे आता आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेणार आहोत व त्याचबरोबर साईडला ठेवलेले स्वीट कॉर्न ही आपण ऍड करून घेणार आहोत। त्यानंतर इथे मी मीडियम साईजचा एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, तोही ऍड करून घेऊया। इथे मी एक मूठभर कोथिंबीर व एक मीडियम साईजची शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे, तीही आपण ह्यामध्ये ऍड करून घेतलेली आहे। त्याचबरोबर इथे आता आपण 2 टेबलस्पून बेसन पीठ घेतलेले आहे व 1 मोठा टेबलस्पून तांदळाचे पीठ घेतलेले आहे। त्याचबरोबर हाफ टेबलस्पून लाल मिरची पावडर, 1/4 टेबलस्पून हळद, 1/4 टेबलस्पून जिरे व 1/4 टेबलस्पून हिंग घेतलेला आहे। सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर सर्वात शेवटी इथे आपण चवीनुसार मीठ ऍड करून घेणार आहोत। मीठ ऍड केल्यानंतर हे एक वेळेस आपण छान मिक्स करून घ्यायचे आहे। इथे आता आपले हे सारण तयार झालेले आहे। अप्पे तवा तेल लावून छान गरम करून घेतलेला आहे। ह्यामध्ये आपण अर्धे सारण ऍड करून घेणार आहोत व त्यानंतर चीज क्यूब ऍड करून घेणार आहोत व त्यावरती हलकेसे सारण आपण ऍड करून हे व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहे। ह्याच पद्धतीने बाकीचे सर्व अप्पे आपण तयार करून घेणार आहोत। तुम्हाला चीज आवडत नसेल तर स्किप केले तरी चालेल। अप्पे तयार झाल्यानंतर ह्यावरती आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहोत। वाफेवरती अप्पे छान असे शिजले जातात। इथे आपण गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवणार आहोत व आता हे अप्पे आपण पलटून घ्यायचे आहे। एक बाजू छान भाजून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूनही अप्पे आपण छान असे भाजून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता इथे हे अप्पे अगदी इझिली निघतात। हे अप्पे पात्राला बिलकुल चिटकलेले नाहीयेत। दुसऱ्या बाजूने हे अप्पे छान आपण क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेणार आहोत। इथे हे स्वीट कॉर्नचा वापर केल्यामुळे अप्प्यांचा कलर असा डार्क कलर आलेला आहे। इथे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने अप्पे छान असे तयार झालेले आहेत। हे अप्पे भाजण्यासाठी मला एक 5 मिनिटाचा वेळ लागलेला आहे। आता आपण हे अप्पे एका जाळीवरती काढून घेणार आहोत। जाळीवरती काढून घेतल्यामुळे बऱ्याच वेळासाठी हे अप्पे छान असे क्रिस्पी राहतात। तुम्हाला जर माझ्या अशा साध्या सिंपल रेसिपी आवडत असतील तर इंडियन तडका रेसिपी चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा। थँक्यू।